आणि आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावं न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं खातेवाटपात कोणताच बदल केला नसल्याचं समोर आलंय। अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे, तर छगन भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं, तर अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण खातं असण्याची शक्यता आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री, धनंजय मुंडे कृषी मंत्री, तर संजय बनसोडे हे क्रीडा मंत्री होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, संभाव्य मंत्र्यांची नावं ही समोर येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणताच खातेवाटपात बदल केला नसल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? राष्ट्रवादीच्या खाते वाटपामध्ये फारसा बदल होणार नाही अशी चर्चा आहे। आपण हे संभाव्य खाती आणि त्याचे संभाव्य जे मंत्री आहेत त्या संदर्भातली ही नावं दिलेली आहे। ही संभाव्य आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतो, परंतु तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार फारसा बदल होणार नाही, कारण सरकारमध्ये युती सरकारमध्ये येऊन राष्ट्रवादीला 1.25 वर्षच झालेलं होतं। असं असताना त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांमध्ये फारसं काम करण्याची संधी मिळाली नाही। नवीन योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या अगदी तळागाळापर्यंत राबवण्यासाठी जो कालावधी लागतो, विशेषतः आपण जर बघितलं तर महिला बालकल्याण हे खातं राष्ट्रवादीच्या खात्यामध्ये होतं। अदिती तटकरे त्याच्या मंत्री होत्या आणि त्यांनी त्यांच्या खात्यातून या योजनेसाठीचा संपूर्ण पैसा दिला गेलेला आहे आणि शेवटच्या 3-4 महिन्यांमध्येच ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली गेली आणि आता जर त्या योजनेची पूर्ण प्रदीर्घ अशी अंमलबजावणी जर करायची असेल तर मग ते अर्थ खातं असे किंवा मग महिला बालकल्याण खातं असे, हे दोन्हीही खाती राष्ट्रवादीच्याच वाट्याला असली तर ते त्यांना जास्ती सहज आणि सोपं होणार आहे। आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या ज्या संभाव्य मंत्र्यांची यादी आहे त्या यादीमध्ये आणि त्यांच्या खात्यांमध्ये, म्हणजे ज्या खात्यांची मागणी राष्ट्रवादीनं केलेली आहे त्या खात्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही असं कळतंय, परंतु तरी सुद्धा ही केवळ संभाव्य यादी आहे, याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो। परंतु जी आता माहिती मिळते आहे साधारणतः 7 खाती जी आहे ती राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील आणि त्यापैकी जी खाती आहे ती जुनीच खाती पुन्हा एकदा त्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं केली गेली असल्याची सूत्रांची माहिती आहे। बरं, प्रणाली, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।